राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस सगळ्यांच्या पक्षाच्या लेकराला आरक्षण लागणार आहे. पक्षाच्या बाजूने ओढायचं इथून पुढं मराठ्यांच्या नेत्यांनी बंद करा. आरक्षणापुरतं तुम्ही तुमच्या पक्षाच्याच बाजूने ओढा. आरक्षणाच्या विषयात एकाही मराठ्यांच्या नेत्यानं मंत्र्यांनी बोलायचं नाही. जातीच्या बाजूने बोलायचं आणि जातीच्या लोकांनी सुद्धा जातीच्या बाजूने उभा राहा. हैदराबाद गॅझेटियरनुसार 28 ऑगस्टच्या आत सगळे कुणबी प्रमाणपत्र द्यायचे, नसता 29 पासून आंदोलन सुरू आणि शेवटचं निर्णायक आंदोलन करायचं. खूप महत्वाच्या टप्प्यावर आंदोलन आहे आपलं, अंतिम टप्प्यावर आहे. तिसरा मुद्दा, सातारा संस्थान, हे सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगतो. सातारा संस्थान गॅझेटियर, कोल्हापूरचा गॅझेटियर, पुणे, औंध आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं 5 गॅझेटियर आम्ही तुम्हाला 3 वर्षापासून घ्या म्हणतोय. तुम्ही का घेत नाही? हे सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांना आमचा सवाल आहे की तुम्ही हे 5 गॅझेटियर का घेत नाही? वर्षातून एकदा समाजासाठी वेळ देत जा. टाकतील 29 ऑगस्टला आंतरवादी सोडायचे नाही. ठरलं का? आंतरवादी सोडायचे. जरांगे पाटील यांनी राज्यव्यापी आंदोलनाची पुन्हा एकदा अंतिम आंदोलनाची घोषणा केली आहे. मराठा समाजाची सरकारने अन्याय केलाय. 58 लाख मराठा नोंदणीच्या आधारे तातडीने जात प्रमाणपत्र सादर करण्याची त्यांची मागणी. जात प्रमाणपत्र हे मागितल्यानंतर मिळतं आणि ज्या ज्या लोकांनी जात प्रमाणपत्र मागितले त्यांना ते प्रमाणपत्र मिळालेले आहेत. माझ्या माहितीप्रमाणे पेंडन्सी अतिशय कमी आहे. कोणी मागताय आणि देत नाही अशी परिस्थिती नाही आहे. मला असं वाटतं की फार कमी पेंडन्सी आहे. त्यांना जात प्रमाणपत्र दिले जात आहे. आणि इतरही ज्या गोष्टी आहेत, मी पुन्हा एकदा सांगतो की आमच्या सरकारने, महायुतीच्या सरकारने मराठा समाजाकरता जेवढे निर्णय घेतले आणि जेवढे निर्णय कार्यान्वित केले हे कुठल्याच सरकारने कधी घेतले नाही. अद्यापही कोणाचा काही रोष असेल, कोणाला काही वाटत असेल की हे योग्य होत नाही आहे, तर निश्चित त्यातनं मार्ग काढता येईल. त्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघता येतील आणि त्याला योग्य पद्धतीनं मला असं वाटतं की त्याच्यावर मार्ग काढता येईल.